दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन. विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीनं मान्य करण्याची मागणी. परभणी प्रतिनिधी रमेश मुंडे. परभणी जिल्ह्यासह परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम पूर्ण 100% बंद यशस्वी. दिल्ली येथे आपल्या संवैधानिक आणि राष्ट्र मागण्यांसाठी जंतर मंतर येथे नीट पेपर लीक प्रकरणी विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. दरम्यान दिनांक 20 जुलै 2026 रोजी संसद भवन परिसरात शांततेत काढण्यात आलेले या मोर्चावर दिल्ली पोलीस आणि प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि या घटनेचे राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व पक्ष आणि संघटनांच्या सहकार्याने दिनांक 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या आवाहनाला प्रतिसाद देत मानवत शहरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठा दिवसभर शांत दिसून आल्या. बंद आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार मानवत यांना निवेदन सादर केलं. या निवेदनाद्वारे जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्व राष्ट्र आणि संवैधानिक मागण्या तातडीनं मान्य कराव्यात. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन केलेलं असताना त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही निषेधार्ह असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे परभणी उपजिल्हाध्यक्ष नंदकिशोर कुमावत यांच्यासह आनंद बदरके, प्रभाकर कदम, रमेश जाधव, संपतभाऊ पंडित, महेंद्र ठेंगे, दीपक ठेंगे, चंद्रकांत मगर, मोहन बारहाते, रविभाऊ पंडित, गोविंद घाडगे, धम्मपाल सोनटक्के, राजूभैया खरा, सय्यद समीर, इलियास पठाण, मेहबूब मंसुरी, शेख मुस्तक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मानवत शहरात बंद शांततेत पार पडला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती मिळते आहे. या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा नियमित सुरू ठेवण्यात आल्या तर इतर बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद असल्याचं चित्र पाहायला मिळालं.